95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे. RJ संग्राम खोपडे सोबत गड किल्ले संवर्धन ऍक्टिव्हिस्ट केदार पाटणकर. आणि माझ्याबरोबर आहे गड किल्ले संवर्धन ऍक्टिव्हिस्ट ट्रॅश टॉकचा केदार पाटणकर. केदार नमस्कार. नमस्कार संग्राम. केदार, आजकाल न्यूजमध्ये येत असतं की अमुक अमुक ठिकाण, मग ते पुण्यातला सिंहगड असेल किंवा आणखी कुठेतरी एखादा टुरिस्ट निसर्गरम्य असा स्पॉट असेल, तिथे प्रचंड पब्लिक जमलं आणि ट्रॅफिक जॅम झालं. म्हणजे मग कोणालाच आनंद वगैरे काही घेता आला नाही. तिथे तास, 2 तास, 4 तास तिथे रखडून राहावं लागलं. म्हणून मी तुला फोन केला की तू गड किल्ले संवर्धनाचं तू आणि तुझी टीम काम करता, ते स्वच्छ करायचं काम करता, त्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड करायचं काम करता. तर तुला अशी ठिकाणं माहिती असतील की जे ऑल्टरनेटिव्ह म्हणून वापरू शकतो. पण तुझं म्हणणं काहीतरी वेगळंच होतं. तू मला काय म्हटलास नेमका व्हॉट्सअपवर? मी तुला असं म्हटलो की मला अशी ठिकाणं जरूर माहिती आहेत, परंतु मला आजकाल ती ठिकाणं सांगायला आवडत नाहीत, कारण मला अशी भीती वाटते की तिथे परत गर्दीचा लोंढा येईल, परत तिथे घाण होईल आणि जी काही ठिकाणं शिल्लक राहिलेली आहेत ती ठिकाणं सुद्धा खराब होतील. ओके, पण मग तुझं काय म्हणणं आहे की तू आणि तुझ्या फ्रेंड सर्कलनी त्याचा आनंद घ्यावा, पण इतरांना ते कळू द्यायला नको. सिक्रेट मला कल्पना आहे की माझा तो जो विचार जो मी तुला व्यक्त केला तो काही योग्य नाहीये, कारण तू म्हणल्याप्रमाणे फक्त आम्ही जाऊन एन्जॉय करायचं आणि बाकीच्या लोकांनी ती ठिकाणं बघायची नाहीत, हे काही योग्य नाही. पण ती माझी पहिली भावना होती, कारण आपण जसं तू म्हणलास की जिथे आपण टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात होताना बघतोय, सह्याद्रीमध्ये असेल किंवा जंगलांमध्ये असेल, तिथे इरिस्पॉन्सिबल टुरिझम फार मोठ्या प्रमाणात होताना बघतोय आपण. आणि गड किल्ल्यांवरचा कचराचा आपण हे त्यातलं भाग झाला, परंतु हा प्रकार आपल्याला सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारात दिसतो आणि त्याच्यामुळे ती फक्त मनात आलेली भावना आहे. राईट, ऍब्सोल्युटली. आणि इट्स कम्प्लिटली अंडरस्टँडेबल. पु ल देशपांडे अनेक वर्षांपूर्वी, कितीतरी दशकांपूर्वी मुंबईबद्दल असं म्हटले होते की तिथे आपण जेव्हा गर्दीत उभे असतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येकालाच असं वाटत असतो की माझ्या बाजूलाच जी व्यक्ती येऊन उभी राहिली ना, ती इथे गर्दी करते. म्हणजे पुण्याच्या सिंहगडावर ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम, म्हणजे इतके टुरिस्ट आले, सगळे विकेंडला खास कर येतात की कोणालाच त्याचा आनंद घेता येत नाही, वर जाता येत नाही, सगळं जॅम झालेलं असतं वगैरे. याबद्दल आपण बोलत होतो आणि एकंदरीतच तू गड किल्ले, तुझी टीम, तुम्ही मिळून साफ करण्याचं काम करता, अवेअरनेस करायचं काम करता. तर आपण एक भारतीय टुरिस्ट म्हणून, आणि हा खरं तर प्रॉब्लेम आता जगभर व्हायला लागलाय. म्हणजे जपानमध्ये ते म्हणतात की आता नको टुरिस्ट, एवढे कमी करा टुरिस्ट. फार झालंय. कोविड नंतर सगळ्यांनाच प्रवास करायचा आहे आणि नाही एवढं झेपत आहे, आमच्या सिस्टीमला नाही झेपत आहे पूर्णपणे. राईट. पण तरी त्यातल्या त्यात आपण टुरिस्ट म्हणून कसे आहोत आपले, आणि अर्थात सगळे काही सारखे नसतात, पण ऍज अ मेजॉरिटी, ऍज अन ऍव्हरेज काय गोष्टी आपण चुकीच्या करतोय? तर मला असं वाटतं ना की या एकूण प्रकाराकडे सिस्टमिक प्रॉब्लेम म्हणून बघितलं पाहिजे. म्हणजे फक्त गर्दी होते हा प्रॉब्लेम नाहीये, त्या गर्दीमुळे त्याचा रिझल्ट काय होतो हा प्रॉब्लेम आहे, आणि त्या रिझल्टची कारणं आपल्याला शोधली पाहिजेत. आणि आपण आधी ज्या प्रकारे आपण इतर विषयावर चर्चा केली, गड किल्ले आणि कचरा, याच्यामध्ये जसा गव्हर्नमेंटचा भाग आहे तसा समाजाचा भाग आहे. तर या दोन्ही साईड मी तुला सांगतो. याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल जर बघितली की आता लेटेस्ट काय झालं की आता काजवा महोत्सव इकडे झाला आणि काजवा महोत्सवाच्या मोठ्या मोठ्या ऍड करण्यात आल्या आणि अनेक हजारो लोक ते काजवे बघायला गेले. आणि मग नंतर न्यूज अशा यायला लागल्या की भंडारदरा जंगलांमध्ये टुरिस्टनी मोठ्या प्रमाणात, एस्पेशली फिमेल फायरफ्लाईज ज्या उडू शकत नाहीत, त्यांना पायदळी तुडवलं. म्हणजे थोडक्यात पुढची पिढी नष्ट केली, जे पुढच्या पिढीला जन्मच देऊ शकणार नाही. किंवा मोठ्या प्रमाणात तिथे वाहनं आली, प्रदूषण आलं, टॉर्च घेऊन लोक जंगलात रात्री हिंडत होते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात काजव्यांच्या अस्तित्वाला धोका आपण निर्माण केला. तसंच आपण बघितलं कास पठारावरचं एक्झाम्पल बघितलं तर जी फुलं फुलतात साताऱ्याच्या कास पठारावर, त्याचं पण मोठ्या प्रमाणात टुरिझमच्या दृष्टीने ऍड झाली. अनेक ग्रुप्स इथे गेले आणि अनेक मोठ्या प्रमाणात ती फुलं पादळी तुडवण्यात आली आणि तिकडच्या कुणच इकॉलॉजी जी आहे त्याला मोठ्या प्रमाणात धक्का पोहोचला. तर अशी एक्झाम्पल आहेत जिथे इरिस्पॉन्सिबल टुरिझम आपल्याला म्हणता येईल, की जिथे आपण जातो परंतु तिकडची जी आपण एन्व्हायरमेंट आहे ती आपण नष्ट करून परत येतो. त्याच्यामुळे टुरिस्टच्या दृष्टीने जर तुम्हाला विचारशील तर आपल्याला थोडंसं त्याच्याबद्दल अवेअरनेस असते. ते नेमकं काय इज व्हॉट एक्झॅक्टली वी आर ट्राईंग टू डू हिअर. पण एक एक मुद्दा घेऊया आणि तो डिटेलमध्ये त्याची थोडी चिरफाड करूया. मुळात एखाद्या टुरिस्ट ठिकाणी निसर्गरम्यता असेल किंवा हिस्टॉरिकली इम्पॉर्टंट असेल, ऐतिहासिक वस्तू असेल,
तर त्याला हानी होऊ नये, त्याचं डिस्ट्रक्शन होऊ नये, ही जबाबदारी सरकारची असते, सरकारी यंत्रणेची असते. म्हणजे त्यांनी जर काही सिस्टम्स वगैरे नीट बसवल्या तर अनेक या गोष्टी सगळ्या टाळता येतात. तर आपण त्याबद्दल बोलूया आणि मग शेवटी अर्थात नागरिकांनी स्वतः काय करायचं हेही नंतर येईलच. पण सरकारी सिस्टम्स बद्दल तुझा काय अनुभव आहे, काय करता येईल, कसं बेटर करता येईल? सरकारी सिस्टम बद्दल बोलायचं झालं तर तुला माहिती आहे की मी गेले 1-1.5 वर्ष सरकारी अधिकाऱ्यांबरोबर किल्ले कचरा आणि त्या निमित्ताने बाकी पण हे सगळे मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करतो आहे आणि मला अतिशय चांगले अनुभव आलेले आहेत. सगळे जे आपले सरकारी अधिकारी आहेत त्यांना या प्रॉब्लेमची कल्पना आहे आणि ते आपापल्या परीने पूर्ण प्रयत्न करतात आणि त्याची एक्झाम्पल पण मी तुला देऊ शकतो की अतिशय पॉझिटिव्ह त्यांनी आमच्या समोर रिझल्ट आणले त्यांनी डिसिजन घेऊन. त्यातले काही तुला एक्झाम्पल देतो की आधी गड किल्ले आपले जे होते ते नाईट कॅम्पिंगमुळे खूप मोठ्या प्रमाणात ते खराब होत होते, मोठ्या प्रमाणात कचरा होत होता. तर अशा काही सेन्सिटिव्ह गड किल्ल्यांवरचे रात्रीचे मुक्काम त्यांनी बंद केले. किंवा शिवाजी जयंतीला जे शिवनेरीवर आपलं फेस्टिवल होतं तर तिथे आम्ही एक मुद्दा मांडला होता की तिकडचं जे डेकोरेशन आहे ते तुम्ही नॉन डिग्रेडेबल मटेरियलनी करताय. तर त्यांनी ते बदलून या वर्षीचं जर बघितलं असतं साध्या सुती दोऱ्या आणि झेंडूची फुलं असं ते डेकोरेशन केलं होतं. इतरही अनेक अशी एक्झाम्पल आहेत. आता तुला लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी प्लास्टिक बंदी केलेली आहे. तर शिवनेरी किल्ला हा प्लास्टिक मुक्त किल्ला झालेला आहे. तिथे त्यांनी चेक पॉईंट बसून 0 प्लास्टिक केलेलं आहे. म्हणजे तिथे आपल्याला प्लास्टिक टाकता येत नाही किंवा येऊ नये हे तर झालंच, पण तुम्ही आत जात असाल तर तुमच्याकडे प्लास्टिक तुम्ही बाळगूच शकत नाही असा नियम आहे का तो? नाही, ते त्यांनी काय केलंय की त्यांनी चेक पॉईंट बसवलेत की जिथे तुम्ही त्यांनी 2 प्रकारे या मुद्द्याला हँडल केलेलं आहे. एक तर तिथे वरती त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हे जरा नीट मला समजून घ्यायला आवडेल. पूर्ण श्रेय शिवनेरी जुन्नर जिल्हाधिकारी वन विभाग यांचा आहे आणि आम्ही वारंवार अर्थात त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात आलेला आहे, परंतु ही स्टेप पूर्ण त्यांची आहे. परंतु त्यांनी असं केलंय की त्यांनी तिथे चेक पॉईंट बसवले आणि त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांच्या कडे ज्या बाटल्या होत्या किंवा रॅपर्स होते या सगळ्याचा ट्रॅक ठेवला आणि तेवढ्याच बाटल्या आणि तेवढेच रॅपर ते प्रत्येक पर्यटक परत आणतोय की नाही याचा ट्रॅक ठेवला. त्याच्यानंतर त्याची आणखी एक त्यांनी स्टेप घेतली की वर पाण्याची व्यवस्था केली त्यांनी. त्याच्यामुळे काय झालं की आपोआप पर्यटकांना शक्यतो बाटल्या नेता म्हणजे लागू नयेत प्रयत्न राहिला. त्याच्यामुळे ह्या 2 स्टेप्समुळे आपोआप त्यांनी शिवनेरीवरच्या प्लास्टिकचा कचरा जो आम्ही अनेक वर्ष खूप मोठ्या प्रमाणात साफ करत होतो तो मोठ्या प्रमाणात म्हणजे मला तू जरा सगळ्यांसाठी तो आकडा पुन्हा सांग. आपण यावर बोललोय माझ्या या कार्यक्रमात अनेकदा, पण तरी किती ग्रॅम कचरा, प्लास्टिकचा कचरा तुम्ही उचलला सांगणं खरं ते कठीण आहे. परंतु 8 वर्ष आम्ही प्रत्येक महिन्याला 1 किल्ला असं केलं आणि शिवनेरी सकटमध्ये शिवनेरीचं तर तुला एक्झाम्पल मी दिलं होतं आधी. शिवकुंज जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे काही 15 फुटावरच्या कड्याच्या खाली एखादा ट्रक भर इतका कचरा तिथे होता. तर असे एक्झाम्पल म्हणजे लोहगडावर अर्धी रूम भरेल दारूच्या बाटल्यांनी, राजगडावरती 40-50 किलोच्या गोण्या भरतील वनथड किल्ल्यावर, असे अनेक प्रकार आम्ही बघितलेले आहेत. परंतु बॅक टू आपला टॉपिक, सरकारने एक अतिशय योग्य पाऊल जुन्नर विभागाने उचललेलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटन विभाग जो आपला आहे तो पर्यटन विभागाचं काम आहे की या सगळ्या पर्यटन स्थळांवर जास्तीत जास्त टुरिस्ट यावेत. टुरिझम जे डिपार्टमेंट आहे आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा असा होतो की तिथे लोकल इकॉनॉमी वाढते, तिकडच्या लोकल टुरिझममुळे सगळ्यांनाच फायदा होतो आणि ते योग्यच आहे. तर पण त्यांच्या स्कीममध्ये रिस्पॉन्सिबल टुरिझम नावाचे एक घटक आहे. तो रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणजे कुठेही पर्यटक गेला तर त्यांनी एक रिस्पॉन्सिबल टुरिस्ट म्हणून वागावं, हेही जबाबदारी पर्यटन विभागाची आहे आणि ते त्या दृष्टीने त्याच्याकडे आता बघायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि परंतु ही जी पर्यटन स्थळं जी आहेत ती त्याची मालकी कोणाकडे आहे तर इतर वन विभाग, जर तुम्ही नैसर्गिक किंवा जंगलांमधून गेलात किंवा डोंगरांवर गेलात तर तो वन विभाग असतो किंवा पुरातत्व खातं. तर बेसिकली आता त्यांनी काय करणं आवश्यक आहे की पर्यटन विभाग जो प्रमोट करतो टुरिझम आणि जो रिस्पॉन्सिबल टुरिझमकडे बघतोय आता आणि ती स्थळं ज्यांच्या हाताखाली आहेत पुरातत्व खातं, त्या सगळ्यांनी विभागांनी एकत्र येऊन एक सिस्टमिक प्लॅन करणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल जर तू काही इतर देशांमध्ये गेलास तर तिथे काय असतं की जर तू फॉर एक्झाम्पल जंगलांमध्ये गेलास, आता आपण मगाशी काजवा फेस्टिवल बद्दल बोललो की जिथे टुरिस्ट जातातच आहेत परंतु त्या टुरिस्टना जंगल फ्लोअरवर जाण्यापासून आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. तर तिथे काय करतात, तिथे मध्ये त्या जंगलाला साजेस असा एक वुडन प्लॅटफॉर्म रूट बनवतात की ज्याच्यामध्ये
तुम्हाला टुरिस्टना चालायचं आहे, तुम्ही आजूबाजूचा देखावा बघू शकता, जंगलाची मजा लुटू शकता, परंतु जंगल फ्लोअरवर तुम्ही जाऊ शकत नाही. आणि हे मी अनेक ठिकाणी बघितलंय जगभरात, अनेक ठिकाणी. करेक्ट. तर तशा प्रकारे आपल्याला जंगल किंवा हे जे निसर्ग दत्त ठिकाणं आहेत ती प्रोटेक्ट करता येतील. सेम थिंग विथ आर्किओलॉजिकल साईट्स, की जिथे इतरही देशात तू बघितलं असेल की आर्किओलॉजिकल आर्टिफॅक्ट जे असतात त्याला आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस नसतो, ती आपण दूरनं बघू शकतो. तिथे एका प्रकारचं आपल्याला टुरिस्ट आणि ती ऍक्च्युअल आर्किओलॉजिकल आर्टिफॅक्ट याच्यामध्ये एक डिस्टन्स मेंटेन केलेला असतो. तर हे जे सगळं आहे ना इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं, की ज्याच्यामध्ये तिकडच्या इतर पुरातन स्थळाचं पुरातत्व राहील किंवा निसर्ग रम्य ठिकाणाचा निसर्ग टिकून राहील आणि ऍट द सेम टाइम टुरिझमला बाधा येणार नाही किंवा टुरिझमचा रेव्हेन्यू कमी होणार नाही. तर हे जे आहे हे टुरिझम प्लस आर्किओलॉजी प्लस वन विभाग अशा या सगळ्या खात्यांनी मिळून हे सिस्टीम प्रत्येक भागाची करायची आहे. मग तो भंडारदऱ्याचं जंगल असेल, कास पठार असेल किंवा आपले किल्ले असतील. आपल्या टुरिझममुळे, आपल्या वीकेंड ट्रिपमुळे आपल्या नैसर्गिक संपत्तीची हानी होऊन, आपल्या ऐतिहासिक वास्तूची हानी होऊ नये. आणि बऱ्याच वेळा दीज थिंग्स आर रिव्होकेबल, म्हणजे ते एकदा डॅमेज झालं की डॅमेज झालं, ते गेलं. यासाठी सरकारने काय करायला पाहिजे त्याबद्दल आपण खोलात बोललो. केदार, पण शेवटी आपण माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, एक पर्यटक म्हणून काय गोष्टी, खासकर भारतीय पर्यटक, काय गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात? हे बघ, आपण या प्रॉब्लेम बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण सरकारकडे एक बोट जर दाखवलं तर आधी आपण म्हणल्याप्रमाणे 4 बोटं आपल्याकडे आहेत. केदार, माझी सवय आहे सरकारकडे 4 बोटं दाखवायची आणि एक आपल्याकडे दाखवायची. सो बट आय नो व्हॉट यू मीन. गो अहेड. तर मगाशी तू सिंहगडचं एक्झाम्पल दिलंस फॉर एक्झाम्पल. तर मी असं वाचलं की 20,000 लोक सिंहगडावरती गेले होते आणि आता आर्टिकल वाचलं की तिथे त्यांनी प्रॉपर ट्रॅफिक मॅनेजमेंटला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एखाद्या शहराचा चौक जसा मॅनेज करतो तसा सिंहगडचं ट्रॅफिक आपल्याला मॅनेज करायला लागणार आहे. तर मला असं प्रथमतः बेसिक असं वाटतं की आपण सिंहगडावरती का जातो याचा विचार प्रत्येकाने सिंहगडावरती जायच्या आधी करायचा आहे. म्हणजे आपण सिंहगडावरती जायचं कारण एक डोंगर आहे ज्याला रोड ऍक्सेस आहे, जिथे आपण कार वरपर्यंत नेऊ शकतो. वरती गेल्यानंतर छान वारा वाहतो, छान पाऊस आपल्या अंगावर पडतो आणि तिथे मस्त गरम पिठलं भाकरी आणि भजी खाता येतात. हा जर हेतू सिंहगडावरती जायचा असेल तर मग आपण नीट आपल्याला स्वतःलाच विचारावं की सिंहगड हे प्रकार करण्याचं स्थळ आहे का. म्हणजे जस्ट बिकॉज गव्हर्नमेंटने तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे वरती जाण्यासाठी, तर तुमचा हेतू काय आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही घरातून निघता स्वतःलाच पहिले विचारा की तिथे जाऊन मला काय मिळवायचं आहे, काय साध्य करायचं. जर तुम्हाला तिकडचा इतिहास आठवला नाही, जर तुम्हाला फक्त पिठलं भाकरी, पाऊस आणि वारा आणि इंस्टाग्रामचे रील्स आठवत असले तर सिंहगडावरती जाण्यात पॉइंट आहे असं मला वाटत नाही. तर त्याचप्रमाणे कुठेही जर तुम्ही भंडारदऱ्याला गेलात किंवा कुठेही जंगलात गेलात किंवा कुठेही काजवा महोत्सवाला गेलात किंवा कास पठाराला गेलात तर हे आपल्याला पहिले मनात विचारायचं आहे स्वतःला की ही माझे रील्स महत्वाचे आहेत का, की मी ते काजवे कसे बघितले हे फोटो टाकणं माझं महत्वाचं आहे का, मी त्या जंगलामध्ये आजूबाजूला गार्ड नाहीत म्हणून मी घुसणं महत्वाचं आहे का, थ्रिल म्हणून. आता मी तुला अशी अनेक एक्झाम्पल देऊ शकतो की जिथे थ्रिल म्हणून किंवा इंस्टाग्राम रील्स बनवायचे आहेत किंवा फोटो काढायचे आहेत म्हणून टुरिस्ट वाटेल त्या ठिकाणी जातात, वाटेल ते प्रकार तिथे करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आणि गडकिल्ल्यांच्या बद्दल तर आपण आधी बोललेलोच आहोत की तिथे दारू पार्ट्या मोठ्या प्रमाणात होतात. तर आपण त्या ठिकाणी कशा करता जातोय आणि तिथे जाऊन आपल्याला काय मिळवायचं आहे हा विचार प्रत्येकाने घराच्या बाहेर पडायच्या आधी करायला पाहिजे. दुसरं त्यातला प्रकार असा आहे की आजकाल अनेक सोशल मीडियावर जर तू बघितलंस तर मोठ्या प्रमाणात अनेक ग्रुप्स किंवा अनेक ऑर्गनायझेशन्स, स्वतःला ऑर्गनायझेशन म्हणणाऱ्या संस्था टूर पॅकेजेस टाकतात की 7 शनिवार 7 गड किंवा काय रात्री इकडनं भंडारदऱ्यातून चला किंवा हे बघा. तर हे सगळं इलिगल आहे. म्हणजे त्यांना अनेक ग्रुप्सना गव्हर्नमेंट ऑथरायझेशन नाही आणि त्याच्याबद्दल पण आम्ही टुरिझम डिपार्टमेंटशी पण आम्ही बोललेलो आहोत की हे सगळे टूर पॅकेजेस आणि मग हे जे काय होतं की 1,000 रुपयात 1,200 रुपयाच्या पॅकेजमध्ये रात्रीचा ट्रेक किंवा इकडे गडावर जायचं आणि हे आणि ते. तर ह्या सह्याद्री मठच्या मोहिमा या मोठ्या प्रमाणात आखल्या जातात. अनेक लोक त्याला फॉलो करतात. त्याच्यामुळे 200-300चे मोठे मोठे ग्रुप घेऊन हे लोक जातात. त्याला काही रेग्युलेशन नाहीये, त्यांना लायसन्स नाहीये अशा टूर्स कंडक्ट करण्याचं. तर अशा प्रकारचे ग्रुप्स मोठ्या प्रमाणात पर्यटकांना घेऊन जातात. त्याच्यामुळे आपण जो नंबर बघतोय पर्यटकांचा त्याला कारणीभूत हे जे सगळे जे मला इलिगल नाही म्हणायचं पण हे जे अनरेग्युलेटेड ग्रुप्स किंवा हे ऑर्गनाइज्ड टूर्स आहेत ना त्यालाही फार मोठा
त्यांचा सहभाग आहे. माझा एक मित्र काश्मीरला गेला होता, तर तो म्हणला की आता नवीन प्रकार असा सुरू झालाय की तिथे सगळे लोक, तिकडचे लोकल तुमच्या मागे लागतात की तुम्हाला इंस्टाग्राम रील बनवून देऊ का, आणि म्हणजे मग तुम्ही त्या झाडाखाली उभं राहायचं, मग कपल असेल तर एकमेकांवर पानं उडवायची, मग तिकडे धावत यायचं बर्फातून, मग आणि टुरिस्ट लोक ते फक्त रील्स काढणे ह्या एकमेव हेतूनी त्या ठिकाणी जातात. म्हणजे मध्ये मला एक माझ्या टूर इंडस्ट्रीमधली एक मैत्रीण मला सांगत होती की लोकांचे फोन जे येतात की या ठिकाणी लोक पहिले विचारतात की इथे रील्स काढण्याच्या जागा कुठे आहेत, रील्स काढणं आणि ते इंस्टाग्रामवर टाकणं हा एकमेव हेतू असतो. तिथे जायचा, चांगले चांगले कपडे करायचे आणि बर्फावरून धावत यायचं आणि मग ते रील्स करायचे. आणि हे रील्स काढणं प्रकार सह्याद्रीत पण मोठ्या प्रमाणात दिसतो. अनेक लोक धोकादायक जागी जातात, कड्यांवर जातात, दऱ्यांवर जातात, ते त्यांना वारा, पाऊस, धुकं आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. इथे पोलीस आणि वन विभाग नंतर मृतदेह शोधत हिंडत असतात. तर त्याच्यामुळे टुरिस्टनी स्वतःला विचारायचं की आपण या ठिकाणी का जातोय, आपल्याला एक्झॅक्टली काय हवंय त्या जागेतून, किल्ल्यांवरनं काय हवंय, आपण जेव्हा जंगलांमध्ये जातो त्या जंगलातून आपल्याला काय घ्यायचंय माणूस म्हणून, हे सगळा विचार टुरिस्टनी करणं गरजेचं आहे. म्हणून मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला समाजाला याची पूर्ण जाणीव होत नाही ना, तोपर्यंत कुठलीही सरकारी यंत्रणा अपुरी ठरेल. ऑल राईट. सो बेसिकली केदार, तुझं म्हणणं आहे की 3 घटकांवरती आपण ब्लेम करू शकतो. एक सरकार म्हणजे यंत्रणा, सिस्टम काय तयार केलेली आहे, 2 नागरिक, आणि तिसरा म्हणजे मार्क झकरबर्ग. बरोबर. म्हणजे माकडाच्या तर कोलीत असा प्रकार झालेला आहे असं मला वाटतंय. ऑन दॅट नोट, ट्रॅश टॉकचा केदार पाटणकर, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस मित्रा. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्च आणि फॉलो करा RJ संग्राम खोपडे. 95 बिग FM, धुन बदल के तो देखो.